आणि तो मला बोलला की तुला वडापाव वगैरे खायचा का, तर ऑब्वियस आहे नाही कोण म्हणणार नाही. तर मी तो वडापाव खायला त्याच्याबरोबर गेले. माहिती नाही त्याचं काहीतरी औषध टाकून दिलं होतं. तर मला मनमाडला गेल्यावर शुद्ध आली. आणि लिटरली ते काय करायचे की म्हणजे मी 6 दिवस पूर्ण उपाशी होते. मला एक कण सुद्धा माझ्या पोटात गेलेला नव्हता. आणि मग एकदा मी फक्त पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर मग त्यांनी ना रात्रीच्या वेळेस पकडलं आणि सिगरेटचे चटके वगैरे दिले ते पाठीला. तर मी त्यांच्याबरोबर कधी कधी रेल्वेमध्ये भीक वगैरे मागायला जायचे. तर मग ते मला 10 रुपये द्यायचे आणि ते एक 10 रुपये भेटता म्हणून मी त्यांची बिअर वगैरे आणायची. तो मुलगा तिच्यावर लिटरली म्हणजे रेप करत होता, बलात्कार करत होता. त्या काळामध्ये मला काहीतरी ती रडत होती, याचा अर्थ मला वाटलं की काहीतरी वाईट होतंय. तर 3रीला होती मी. म्हणजे त्या माणसाची विकृती अशी की माझी आंघोळ वगैरे झाली, माझ्या आंघोळीला वगैरे गेलेली. आणि मग त्यावेळेस तिने मला तिथे एक मारुतीचं मंदिर तिथे बसून ठेवलं की ते सामानावरती लक्ष कर. आणि मग तिथे एक 55 वर्षाच्या आसपास तो माणूस असेल. तर तो मला म्हणजे असं पॉर्न फोटोज वगैरे दाखवत होता. मला म्हणजे तेव्हा काहीच आयडिया नव्हती की असं काही असेल. म्हणजे नाही असं चुकीचं काही मला वाटलं नाही तेव्हा. नमस्कार, मी गोदावरी देवकाते. नावाप्रमाणेच गोदावरी नदीच्या काठावर वाढलेली आहे. परंतु माझा जन्म झाला आहे नांदेडला. माझ्या वडिलांनी जेव्हा आईच्या पोटामध्ये 3 महिन्याची असताना आईला घराबाहेर काढून दिलं. त्याच्या आधी तिला विहिरीत ढकलून दिलं होतं, त्याच्यामुळे ती घराबाहेर निघाली. आणि त्यानंतर ती शेगावला आली. शेगावला गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये तिने काम केलं. आणि एक म्हणजे बाईचं कसं असतं की 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर की देवाला विटाळ चालत नाही वगैरे, म्हणून मग त्यांनी आईला सांगितलं की तुम्ही दुसरीकडे कामाला जा. परंतु मग त्यावेळेस तिला प्रश्न होता की मी ह्या मुलीला जन्म कसा देणार. मग ती वारकऱ्यांसोबत तिथूनच वारीला येणारे जे काही वारकरी होते त्या वारकऱ्यांसोबत ती पंचवटीला आली. पंचवटीपर्यंत आली. म्हणजे नांदेडला जन्म झाला. नांदेड त्या वारकऱ्यांपैकीच एका व्यक्तीने त्याचं नाव दिलं. आणि माझ्या म्हणजे राजाराम देवकाते हे माझं म्हणजे खरं नाव नाही आहे. तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीने नाव दिलं आणि मग आईला त्यांनी गंगेवर सोडून दिलं. आणि मग गंगेवर आईने काही दिवस काढले आणि तिथेच माझं नामकरण झालं गोदावरी असं. तर आई मला गुड्डी म्हणायची, आताही गुड्डी म्हणते. तर मग काही दिवस तिने गंगेवर काढले. आणि आपण बघतो पावसाळ्यामध्ये खूप पूर येतो गोदावरीला. मग त्यावेळेस काही पोलिसांनी तिला बघितलं की ही लहान बाळासोबत इथे राहते वगैरे. मग त्या पोलिसांनी तिला सांगितलं की तुम्ही इथे न राहता तुम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनला जा, तिथे तुम्हाला सेफ्टी असेल आणि तुम्हाला राहण्यासाठी व्यवस्थित जागा भेटेल. तर आई नाशिक रोडला गेली. नाशिक रोडला म्हणजे आम्हाला घर हे मला 7वीपर्यंत माहीत नव्हतं. तर आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर फुटपाथवर राहिलो. फुटपाथवर मी 7वीला असेपर्यंत राहिलो. म्हणजे एक्झॅक्ट जर दिनांक सांगायचा झाला तर 6 नोव्हेंबर 2010पर्यंत आम्ही गंगेवर रेल्वे स्टेशनवर राहिलो. तर प्लॅटफॉर्मवर राहत असताना तिने भिक्षा मागणं, भंगार गोळा करणं किंवा मग इतर कोणी जर सांगितलं की ही काम आमचं करून द्या वगैरे, मग तेवढं काम करून देणं. तर ही सगळे कामं आई करायची. तर असं म्हणजे 7वीपर्यंत असताना मी देखील म्हणजे मला पण दुसरं काही ऑप्शन नव्हतं तिच्याबरोबर. जेव्हा इकडची पंचवटी जाते तेव्हा आमचं उठणं असायचं. आणि नंतर मग सकाळी 11, 10, 10:30पर्यंत भंगाराची गोणी घेऊन भंगार गोळा करणं. तर आम्ही प्लॅटफॉर्मवर राहत असताना म्हणजे मला आठवतं की मी 4थीला होते. माझी स्कॉलरशिपची परीक्षा चालू होती. आणि त्यावेळेस स्टेशनवर कोणतरी नाशिक रेल्वे स्टेशनला कोणतरी मंत्री येणार होता. आणि त्यावेळेस ज्याची परीक्षा चालू असताना म्हणजे मी तिथे अभ्यास वगैरे करत होती. आणि त्यावेळेस CRPFचे वगैरे लोक आलेले, तिथे जे काही पोलीस असतात CRPFचे आणि साफसफाई करणारे लोक आले. मग ते CRPFचे लोक सांगत होते साफसफाई करणाऱ्या लोकांना की पाणी टाका इथे आणि ह्यांना इथून काढून द्या वगैरे. मग असं त्यांनी पूर्ण सामान आमचं ओलं झालं होतं. पूर्ण माझे पुस्तकं वगैरे ओले झालेले. आणि मग असं म्हणजे एक भिकाऱ्यांना नाही का असं लिटरली म्हणजे ते पण माणूस आहेत नाही का, या हिशोबाने त्यांनी बघितलंच नव्हतं. आणि मग आम्ही दोघीजणी तिथून आलो. आणि त्याच्या बाहेर एक बस स्टँड आहे, नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक बस स्टँड आहे, आम्ही तिथे आलो. तर तिथे म्हणजे मी जेव्हा भंगार वगैरे गोळा करायची त्यावेळेस मला माझ्या मैत्रिणीमुळे, निर्मला म्हणून एक मैत्रीण, तिच्यामुळे मला गुटखा खाण्याची पण सवय लागली होती. आणि गुटखा वगैरे असं. आणि एकदा म्हणजे मला आठवतं आहे की तिथे म्हणजे जे त्यांच्याबद्दल माझ्या मनात बिलकुलही वाईट हे नाही आहे, पण जे काही LGBTQ कम्युनिटी असते त्याच्यापैकी ट्रान्सजेंडर जे आहेत, तर मी त्यांच्याबरोबर कधी कधी रेल्वेमध्ये भीक वगैरे मागायला जायचे. तर मग ते मला 10 रुपये द्यायचे आणि ते एक 10 रुपये भेटतं म्हणून मी त्यांची बिअर वगैरे आणायची.
तर मला आठवतं एक दिवस मी त्याची बियर आणून दिलेली आणि त्याच्यामुळे त्यांनी मला 2 पॅक त्याचे पाजले होते. तर असं सगळं म्हणजे ते म्हणजे मी हिरा गोवा गुटखा खायची, तर ते असं नाही की पूर्ण एका दिवसामध्ये 4-4 वगैरे खायचे असं नव्हतं. तर ती माझी मैत्रीण एका दिवसाला 10 खायची, पण मी एक जे पॅकेट होतं ते एक पॅकेट मी 10 वेळेस म्हणजे 10 दिवस खायचे. एक खडा मी त्याचा खायचे. म्हणजे आम्ही जरी रूम घेतला होता पण मग आमच्या घरामध्ये लाईट नव्हती, मग आम्ही रेल्वे स्टेशनला झोपायला यायचो. मग तिथे बऱ्यापैकी मी जेव्हा अभ्यास वगैरे करायची की म्हणजे माझे दोन्ही पण स्कॉलरशिप ज्या आहेत, म्हणजे 4थीची स्कॉलरशिप आणि 7वीची स्कॉलरशिप, मी दोन्ही पण रेल्वे स्टेशनला राहूनच क्लिअर केली आहे. आणि जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर राहिली आहे त्यावेळेस मी असं एकही सीन नसेल की जो मी बघितलेला नाही. म्हणजे लिटरली काही असे म्हणजे काही लोकांना TB झालेलं बघितलेलं आहे, काही लोकांच्या हातातून म्हणजे लिटरली किडे पडतात. ते म्हणजे माझ्या वयाची जी मुलं होती त्यांच्या हातातून सांगते. नंतर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही भिक्षा मागायचो. तर म्हणजे मला एक इन्सिडेंट आठवतं की जे आत्ताचं म्हणजे नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसच्या पुढे एक शनिदेवाचं मंदिर आहे. तर त्या शनिदेवाच्या मंदिराच्या पाठीमागे एक कचराकुंडी वगैरे टाईप आहे. तिथे असे मोठे मोठे सिमेंटचे पोल होते. तर त्या पोलमध्ये म्हणजे मी जेव्हा 6वीला होते तेव्हा ती मुलगी म्हणजे ती शाळेत वगैरे जात नव्हती, पण माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान होती. तिचा भाऊ 1 वर्षांनी लहान होता. तो मुलगा तिच्यावर लिटरली म्हणजे रेप करत होता, बलात्कार करत होता. त्या काळामध्ये मला काहीतरी ती रडत होती, याचा अर्थ मला वाटलं की काहीतरी वाईट होतं. मी तिच्या आईला सांगायला गेले. जे नाशिक रेल्वे स्टेशनचं जे आता बस स्थानक आहे तिथे जे टॉयलेट आहे तिथे तिची आई राहायची. किरण नाव होतं त्या बाईचं आणि त्या मुलीचं नाव पूजा होतं आणि त्या मुलाचं नाव पप्पू होतं. तर मी त्याच्या आईला सांगायला गेली की म्हटलं पप्पू काहीतरी चुकीचं करतोय पूजाबरोबर. तर म्हणे काय करतो म्हटलं. मग तेव्हा माहिती नाही म्हणजे तेव्हा मी सांगितलं असं असं काहीतरी होतंय. तर मग ती लिटरली तिने माझ्या आईसोबत भांडण केलं की बघा तुमची मुलगी काही पण सांगते वगैरे वगैरे असं. आणि जेव्हा मी 10वी पास आऊट झाल्यानंतर मी जेव्हा 11वीला इकडे ॲडमिशन घेतलं, म्हणजे मी आधी नाशिक रोडला राहायची आणि 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही इकडे नाशिक पंचवटीला आलो राहायला. तर म्हणजे ती जी पूजा नावाची मुलगी होती जिला मी तिच्यावरती बलात्कार करत असताना मी तिच्या भावाला बघितलेलं. तर तिला म्हणजे आम्ही गणपतीच्या काळामध्ये जेव्हा म्हणजे गणपती बघायला गेलेलो त्यावेळेस मी तिला रेड लाईट एरियामध्ये बघितलं. म्हणजे तेव्हा फार वाईट वाटलं मनाला की म्हणजे लिटरली मी रडलेली की हिला आपण म्हणायचं. तिच्या आईला मी तेव्हा सांगितलेलं, म्हणजे ते सगळं माझ्या डोळ्यासमोर सगळं आलं की मी कसं म्हणजे नाही का हिला असं हिच्या आईला सांगितलं होतं आणि कसं म्हणजे तेव्हा जर तिच्या आईने थांबवलं असतं किंवा काय तर कदाचित ती मुलगी पुढे शिकू शकली असती आणि म्हणजे तिचं भविष्य उज्ज्वल झालं असतं. मग त्या मुलीला मी 3 ते 4 वेळेस बघितलं. परत आतामध्ये मी एकदा नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्लीला गेलेली, त्यावेळेस मी तिला बघितलं रेल्वे स्टेशनवर. तर जसं म्हणजे म्हणजे आपण म्हणतो वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींकडे जसं बघितलं जातं तर सगळं पूर्ण रेल्वे स्टेशनवर सगळे मुलं तिच्याकडे त्याच नजरेने बघत होते आणि तिला पण जणू काही त्याची सवय झाली होती. म्हणजे असं सगळं ते म्हणजे चित्र बघून मला फार वाईट वाटलं की म्हणजे हे सगळं म्हणजे माझ्याबरोबर राहणाऱ्या मुलीबरोबर घडलं आहे. आणि जी माझी दुसरी एक मैत्रीण होती निर्मला म्हणून, मी 7वीला असेपर्यंत मला आठवतं मी त्यांना शाळेत घेऊन जायची आणि तिची आई म्हणजे मी त्या मुलीला शाळेत घेऊन जायची म्हणून तिची आई माझ्या आईबरोबर भांडायची, माझ्याबरोबर भांडायची, दारू पिऊन शिव्या द्यायची. आणि म्हणजे कारण ती मुलगी आणि मी म्हणजे आमची मैत्री खूप चांगली होती. तर आम्ही म्हणजे भंगार जरी गोळा केला तर जेवढे पैसे येतील म्हणजे त्याला तेव्हा भागी म्हणायचे की भागीमध्ये जसं आता आपण भागीदार म्हणतो तर ते म्हणायचे की भागीमध्ये आम्ही भंगार गोळा करायचो. जेवढे पैसे येतील तेवढे अर्धे तिला द्यायचे, अर्धे मी घ्यायची. तर खूप चांगली आमची मैत्री होती. आणि मला फार वाईट वाटतं की जेव्हा मी 12वीला होते, माझे तेव्हा पेपरच चालू होते आणि एका महेश म्हणून मुलगा होता ज्याची बातमी सरांनी केली होती, त्याने मला फोन केला आणि मला सांगितलं की गोदावरी निर्मलाचं असं असं झालं आहे. तर मी 12वीला असताना ती दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस तिचा मृत्यू झाला. म्हणजे फार दुःखद घटना होती. आणि मी 4थीला असताना एक मूर्तिजापूरवरून एक मुलगा आलेला होता आणि तो बहुतेक इथे कामासाठी आलेला होता आणि त्याच्यासोबत त्याचा एक लहान भाऊ पण होता. म्हणजे तेव्हा मी 4थीला होते, माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी वगैरे मोठा असेल. 2 भाऊ ते लोक इथे कामाला आलेले आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर राहायचो. मग कोणी पण आलं की विचारायचं इथे काय म्हणजे कामं कुठे भेटतात वगैरे वगैरे असं विचारायचं. मग त्याने माझ्या आईला विचारलं की इथे आम्हाला कुठे काम भेटेल का. मग त्याने असं 2-3 दिवस म्हणजे आमच्यासोबत थोडंसं म्हणतो ना आपण चांगले सलोख्याचे संबंध वगैरे तयार केले. आणि मग एक दिवस त्याने काय केलं की मला म्हणजे त्याने मला सांगितलं की मला कपडे इस्त्री करायचे आहेत, मला कपडे इस्त्रीचं दुकान दाखव. तर मी त्याला घेऊन गेली दुकानामध्ये आणि दाखवलं सगळं की इथे वगैरे कपडे इस्त्री करतात.
आणि तो मला बोलला की तुला वडापाव वगैरे खायचा का, तर ऑब्वियस नाही, कोण म्हणणार नाही. तर मी तो वडापाव खायला त्याच्याबरोबर गेले. माहिती नाही त्याचं काहीतरी औषध टाकून दिलं होतं. तर मला मनमाडला गेल्यावर शुद्ध आली. म्हणजे त्याने मुक्तिधामच्या इथून वडापाव खाऊ घातला आणि मला मनमाडला गेल्यावर शुद्ध आली. आणि जेव्हा मला शुद्ध आली तर मी लिटरली रडायला लागले की म्हटलं मला माझ्या आईकडे जायचं, माझ्या आईकडे जायचं. आणि म्हणजे हा 4थीचा अनुभव आहे माझा. आणि मग त्याने मला साधारणतः मूर्तिजापूरच्या पण पुढे घेऊन गेला. आधी मूर्तिजापूरला घेऊन गेला, त्याच्या घरी घेऊन गेला आधी. तर त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला मारलं की हे कोणत्या मुलीला घेऊन आला वगैरे वगैरे असं त्याला मारलं वगैरे. पण तो काही म्हणजे असं त्याला काही फरक नाही पडला. तर मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या घरून निघाल्यानंतर तो एका म्हणजे आपण म्हणू शकतो की उत्तर भारतीय माणसाला भेटला. तर त्यांचं हिंदीमध्ये संभाषण चालू होतं की इसको अभी बेच देते, ऐसा करते वैसा करते. आणि मग तिथे मी खूप असा प्रयत्न केला की इथून कुठून तरी निघून जाऊ आपण. तर मी एका बुक स्टॉलवाल्याला विचारलं की नाशिक रोडला जायची गाडी कुठे लागते वगैरे. मग त्याने मला सांगितलं. पण ह्यांची माझ्यावरती इतकी करडी नजर होती की ही कशी जाते आपण बघू. आणि लिटरली ते काय करायचे की म्हणजे मी 6 दिवस पूर्ण उपाशी होते. मला एक कण सुद्धा माझ्या पोटात गेलेला नव्हता. आणि मग एकदा मी फक्त पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर मग त्यांनी ना रात्रीच्या वेळेस पकडलं आणि सिगरेटचे चटके वगैरे दिले ते पाठीला. आणि म्हणजे मला सांगायचं कोणतरी असं स्टेशनवरती वगैरे बसलेलं असेल तर मला म्हणजे जेवायला वगैरे बसलेलं असेल तर सांगायचं जा त्यांच्याकडे जा आणि जेवण आमच्यासाठी मागून घेऊन ये. आणि मी मागून आणायचे, मला एक घास सुद्धा द्यायचे नाही. असं 6 दिवस मी त्यांच्याबरोबर काढले. आणि मग एक दिवस त्या दोघांमध्ये काहीतरी भांडण, म्हणजे माझं सुदैव म्हणावं की त्या दोघांमध्ये काहीतरी भांडण झालं. आणि त्याने मला म्हणजे त्याचा जो लहान भाऊ मी जो म्हणजे सांगितलं की तो माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठा होता, तो माझ्या आईकडे होता. तर जसं मी सांगितलं की माझं सुदैव होतं की त्या दोघांमध्ये भांडण झालं. आणि जो उत्तर भारतीय होता तो दुसरीकडे निघून गेला. आणि ह्याने मग 6 दिवसानंतर मला नाशिक रेल्वे स्टेशनला आणून सोडलं. तर मला समजत नव्हतं की नक्की कुठे जाऊ, कारण माझ्या पोटामध्ये काही एक कण पण अन्नाचं वगैरे काही नाही. मला फक्त माहिती होतं माझी आई भेटेल तर एक तर मला रेल्वे स्टेशनला भेटेल, नाहीतर मग दुर्गा मंदिर आहे नाशिक रोडचं अनुराधा टॉकीजच्या समोर, तिथे भेटेल. तर तिला कोणीतरी सांगितलं की गोदावरी आली असं. आणि मी जेव्हा रेल्वे स्टेशनवर आली सगळीकडे माझे फोटो वगैरे लावून दिलेले की हरवलेली आहे वगैरे, भेटल्यास संपर्क करा, हे करा वगैरे, पोलीस स्टेशनला संपर्क करा. तर असं सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि मी म्हणजे दुर्गा मंदिराजवळ आली आणि माझी आई परत रेल्वे स्टेशनला मला बघायला गेली. मी रेल्वे स्टेशनला गेली, माझी आई परत दुर्गा मंदिरला, म्हणजे असं 2-3 चक्कर झालं. मग ती विचारायची की माझी मुलगी आली, सापडत नाही वगैरे, ती पण बिचारी पूर्ण चलबिचल होऊन गेलेली. तर असं सगळं होतं. आणि मला आठवतं की मी 3रीला असताना म्हणजे जसं सांगते ना की एक मुलगी म्हणून मला फार म्हणजे जसं वाईट अनुभव जे ते फार कमी आलेले आहेत. पण एक सांगते की आम्ही नदीवर कपडे धुवायला वगैरे जायचो. आणि मी तेव्हा 3रीला असेल. आणि वालदेवी नदीला विध गावामध्ये ती आहे, देवळली गावामध्ये. आणि मोस्टली ना त्या काळात असं काही म्हणजे आंघोळ करणं वगैरे रोजचं वगैरे होत नव्हतं. तर मग 5-6 दिवसांनी वगैरे आंघोळ करायची, पाटावर जायचं, नंतर नदीवर जायचं, असंच असायचं. तर मग आम्ही शुक्रवारचा दिवस होता आणि शुक्रवारी मस्जिदमध्ये भिक्षा मागण्यासाठी जायचो. आणि देवळाली गावामध्ये मोठी मस्जिद वगैरे आहे, सो तिथे गेलेलो. आणि नंतर मग तिकडनं थोडे पैसे वगैरे भेटले का मग साबण वगैरे घ्यायचं, मग आंघोळीला जायचं नदीवर कपडे वगैरे धुवायला. तर 3रीला होती मी. म्हणजे त्या माणसाची विकृती अशी की माझी आंघोळ वगैरे झाली, माझी आई आंघोळीला वगैरे गेलेली. आणि मग त्यावेळेस तिने मला तिथे एक मारुतीचं मंदिर तिथे बसून ठेवलं की ते सामानावरती लक्ष कर. आणि मग तिथे एक 55 वर्षाच्या आसपास तो माणूस असेल. तर तो मला म्हणजे असं पॉर्न फोटोज वगैरे दाखवत होता. मला म्हणजे तेव्हा काहीच आयडिया नव्हती की असं काही असेल, म्हणजे नाही कसं चुकीचं काही मला वाटलं नाही तेव्हा. पण मग आता समजतंय की ते किती चुकीचं होतं. आणि त्याने म्हणजे मला एक छाया म्हणून पोरगी होती माझ्यापेक्षा म्हणजे बरीच मोठी होती, ती 4-5 वर्षांनी मोठी होती. तिच्यासोबत काहीतरी वाईट काम पण केलं होतं. तर ते सुदैवाने माझ्यासोबत नाही झालं ते. आणि दुसरं एक नदीवरचंच एक दुसरा इन्सिडेंट आहे. असंच गणपती बसलेला वगैरे होते आणि ते लोक म्हणजे आता असंच नदीवरचंच इन्सिडेंट आहे. तर ते दुर्वा वगैरे घ्यायला आलेले होते. आणि माझ्या आईने म्हणजे त्याचं भिक्षा मागायची म्हणून त्याच्याकडे बरेचसे चिल्लर वगैरे अशी भरपूर साचलेली होती. तर आता मी लहान पडले, तर ते 3-4 जण आलेले होते. तर त्यांनी बघितलं की इथे चिल्लर वगैरे आहे. नंतर आमचं सगळं सामान म्हणजे त्यांनी ते बघितलं, सगळं घेऊन पळाले
काहीच नव्हतं. म्हणजे ते चिल्लर असेल, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं असं मला थोडंफार असं तोडकं मोडकं आठवते, बुंदी होती बऱ्यापैकी, कुठूनतरी लग्नामध्ये भेटलेली चम्मच वगैरे असं सगळं सामान ते घेऊन पळाले. आणि त्याच्यामध्ये माझ्या आईचं म्हणजे साहजिकच आहे की 1-1 रुपयासाठी एवढं हे, तेव्हा 4 आणे वगैरे होते, म्हणजे 4 आण्यासाठी एका दुकानावर थांबावं लागायचं. ती एवढी मोठी चिल्लर म्हणजे तरी 300-400 रुपये चिल्लर असेल ते घेऊन ते लोक पळालेले. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्हीड अवेकनिंग जागृती म्हणून एक संस्था होती जी आम्हाला प्लॅटफॉर्मवर शिकवायला यायची. तर मग 10 वाजता त्यांची वाट आम्ही बघायचो की हे लोक येतील आणि आम्हाला शिकवतील, कारण की त्यांच्याकडे म्हणजे आम्हाला भिक्षा मागून काही खायला वगैरे खूप चांगलं भेटायचं असं नाही, परंतु जेव्हा ते यायचे ते मस्त काहीतरी पोहे असायचे, खिचडी असायची, नागलीची खीर असायची, उपमा असायचा, तर आम्ही उत्सुकतेने त्यांची वाट बघत असायचो. मग 10 वाजेपर्यंत ते येईपर्यंत मग थोडंसं रेडी वगैरे होणं, शाळेची तयारी वगैरे करणं, आणि मग 10 ते 11:30पर्यंत ते असायचे. म्हणजे ते आम्हाला 4थीला भेटले, म्हणजे मला 4थीला भेटले. आणि मग 11वी म्हणजे 11:30पर्यंत सगळं आवरून वगैरे रेडी व्हायचं आणि मग 11:30ला शाळेत जायचं. मग परत 5:30पर्यंत शाळेतून आल्यावर परत भंगाराची गोणी घ्यायची, किंवा मग रेल्वेचं तिकीट घर जे होतं, आता सगळं नवीन झालंय परंतु जुनं जे तिकीट घर होतं तिथे मी भिक्षा मागायला जायची. आणि जे काही येईल मग त्याच्यातून थोडंफार मला ठेवायचे आणि बाकीचे आईकडे द्यायचे. तर असं सगळं माझं स्कूलमध्ये असताना शेड्यूल होतं. आणि शनिवार रविवार मी आणि माझी एक मैत्रीण होती निर्मला, तर आम्ही दोघीजणी इगतपुरीला, घोटीला वगैरे भंगार गोळा करण्यासाठी जायचो. का तर तिकडे म्हणजे थोडंसं जास्त वगैरे भेटायचं, कारण लांब गेलं की थोडंसं जास्त हे म्हणजे भंगार वगैरे सगळं भेटायचं. तर नाशिकमध्ये खूप भंगारवाले असतील त्यावेळेस कदाचित, तर सगळं असं होतं. आणि इगतपुरीचा एक अनुभव मला सांगावा असं वाटेल. तर मी 6वीला असताना आम्ही महानगरीने इकडनं गेलो इगतपुरीला, आणि उन्हाळ्याचे दिवस होते, मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. आणि मग त्यावेळेस खूप भूक लागलेली होती, आम्हा दोघींना पण फार भूक लागलेली होती. आणि मग त्यावेळेस आम्ही पटरीवरनं भंगार वगैरे गोळा करत होतो. तिथे एक माणूस होता जो सगळे ते ट्रेन पटरी वगैरे स्ट्रेट करतो वगैरे, तो व्यक्ती होता, सगळं कामगार म्हणू शकतो आपण त्याला. तर तो जेवत होता. मग आम्हाला जाम भूक लागलेली होती आणि आम्ही त्याला विचारलं की तुझ्यातलं आम्हाला काहीतरी दे. तर त्याने आम्हाला एक पोळी दिली आणि 2-3 भजे दिले. बिचाऱ्याकडे त्याच्याकडे पण भाजी नव्हती, दुष्काळात 13वा महिना. तर त्याने आम्हाला पोळी दिली आणि 2-3 भजे दिले. तर तिने अर्धी खाल्ली आणि मी अर्धी खाल्ली, तरी आमची भूक भागेना, कारण की ते एकदम म्हणू शकतो आपण बाल्यावस्था वगैरे, खूप भूक लागते. तर मग आम्ही पटरीवरून जात असताना एका साईडला म्हणजे सगळी ती घाण जी पटरीवरती पडलेली असते ती होती, आणि एका साईडला पुरीचा पूर्ण बंडल होता आणि लोणच्याचे पॅकेट्स पडलेले होते, तर ते उचलून आम्ही खाल्ले होते. तर असं सगळं माझं बालपण 7वीपर्यंत म्हणजे असं प्लॅटफॉर्मवर गेलं. प्लॅटफॉर्मवर म्हणजे घर हा शब्दच माहिती नव्हता. मग म्हणजे आम्हाला घर हा शब्द माहीत होण्यासाठी देखील एक इतिहास घडवावा लागला. नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा दिवस होता आणि निर्मला जी माझी मैत्रीण होती तर ती कुठेतरी बाहेर गेली आणि तिची आई दारू प्यायची. तर तिने काय केलं की माझं सगळं सामान जाळून टाकलं, म्हणजे 6वीपर्यंतचे माझे रिझल्ट्स वगैरे सगळं जाळून टाकलं. आणि मग तिथे एक जी डाळिंब वगैरे विकायची ती मुलगी, तिचं व्यवस्थित घर वगैरे होतं, तर ती बोलली की तुम्ही आमच्या घरी या, तुम्ही आमच्या घरी राहा. म्हणजे आमच्याकडे काहीच नव्हतं सुरुवातीला, ते आम्ही कसं तरी 6वीपर्यंत जमा केलं होतं सामान वगैरे सगळं, नंतर माझे रिझल्ट्स असतील, बॅग असतील, शाळेची बॅग वगैरे सगळं जमा केलेलं होतं. त्या लेडीने सगळं जाळून टाकलं. तर मग त्या मुलीच्या घरी आम्ही गेलो, तिने आम्हाला तिच्या घरी 2 महिने सहारा दिला. मग 2 महिने आई म्हणजे आम्ही स्टेशनवर झोपायला यायचो, फक्त काही खाणं पिणं वगैरे असेल आम्ही तिच्या घरी वगैरे करायचो. तर मग 2 महिने आम्ही तिच्या घरात राहिलो आणि 2 महिन्यानंतर त्याच्या समोरच एक पत्र्याची रूम घेतली. मग ती रूम, त्या रूमचं होतं 200 रुपये भाडं होतं आणि पूर्ण गळकी रूम होती. म्हणजे लिटरली तिला आम्हाला म्हणजे बसण्यासाठी सुद्धा जागा नसायची. ज्या ठिकाणी आम्ही चूल मांडायचो पूर्ण भगदाड पडलेलं होतं, तिथे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 2-2.5 वर्ष राहिलो. आणि मी देखील मग तेव्हापासून कामाला जायला लागले, म्हणजे तेव्हापासून मला काम आणि घर दोन्ही शब्द अवगत झाले. आणि मग 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी असं म्हणजे मी 4 ते 5 वर्ष केटरिंगच्या कामाला जायला लागले. मग त्यावेळेस सकाळी म्हणजे मला 10वीचं वर्ष आठवत आहे, ज्यावेळेस माझे बोर्डाचे पेपर चालू होते, 2 वाजता पेपर सुटायचा, मी 3:30-3:30पर्यंत कामाला जायची, रात्रीचे 1 वाजता यायची, 1-2 वाजायचे मला. तर असं सगळं 10वीचं वर्ष होतं. आणि 4 वर्ष मी केटरिंगची कामं केली. आईने पण माझ्यासोबत काम केलं. आणि जर केटरिंगची कामं नसेल तर मग आई भिक्षा मागायला जायची.
म्हणजे तिचं असं ठरलेलं असायचं की सोमवारी फक्त नाशिक शहरामध्ये भीक मागायचे, मंगळवारी मग भगूरला जायचे, बुधवारी मग नाशिकला इथे जिथे आता आम्ही राहतो तिकडे यायचे, नंतर गुरुवारी परत नाशिक शहरामध्ये मागायची भिक्षा मागायची. म्हणजे टिपिकल भिकारी जो म्हणतो तशी आमची सिच्युएशन होती. तर 10वीला म्हणजे 10वीचं हे सगळं स्ट्रगल आतापर्यंत म्हणजे ते इंटरव्ह्यू अवेकनिंग जागृती माझं बघत होती. आणि मग 10वीचे मी पेपर दिले आणि ज्यांनी माझं हे स्ट्रगल सगळं बघितलेलं होतं ते प्रवीण दादा असतील आणि सचिन दादा असतील, त्यांनी हेमंत भोसले सरांशी संपर्क केला आणि मग त्यांनी भोसले सरांनी ते सगळी त्याची बातमी केली छानशी. आणि त्याच्यातून म्हणजे माझं त्या बातमीने असेल आणि जी 24 तासने एक न्यूज कव्हर केलेली त्या न्यूजमुळे असेल माझं पूर्ण म्हणजे आयुष्याचा कायापालट. मग KTHMला ॲडमिशन घेतलं. 11वीला असताना NCC मध्ये प्रवेश घेतला, नेव्हल NCC मध्ये. आणि कधी स्वप्नही बघितलं नव्हतं. म्हणजे KTHMला शिकायचं हे स्वप्न होतं, परंतु विमानामध्ये बसेल हे स्वप्न कधी बघितलेलं नव्हतं. तर 11वीला असताना म्हणजे खूप कमी वयामध्ये मला विमानामध्ये बसण्याचा अनुभव घेता आला. आणि नंतर मग 10वीला मला 70.40% होते. आणि मग त्याच्यानंतर माझं खरंच खूप आयुष्य खूप सुंदर झालं. आणि मग त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी 2-3 ठिकाणी जॉब पण केले. आणि मग 12वीला असताना परत 12वीला पण म्हणजे 10वीच्या मानाने 12वीला चांगले टक्के होते, 78% होते 12वीला. तेव्हा पण मग बऱ्यापैकी म्हणजे न्यूज चॅनलने वगैरे न्यूज कव्हर केलेली. आणि खरंच म्हणजे ज्या गोष्टींसाठी म्हणजे ज्या म्हणजे जी परिस्थिती माझ्यावर होती की भिक्षा मागून खाणं असेल किंवा काय, तर मी गंगेवर सहज 1-2दा गेलेली 11वीला असताना. तेव्हा मला वाटलेलं की आपण या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर मग गंगेवर त्या मुलांना बघितलं की नाही आता हे मुलं व्हाईटनर पितात, हे करतात. तर तेव्हा मग असं वाटलं की आपण ह्या मुलांसाठी काहीतरी करूयात. मग आम्ही तेव्हा म्हणजे काही मित्रांना वगैरे सोबत घेऊन म्हणजे अगदी 3-4 वर्ष मी ते केलं की त्या मुलांना व्यसनातून बाहेर कसं आणता येईल. किंवा जसं इंटरव्ह्यू अवेकनिंग जागृतीने मला शिक्षणाच्या प्रवाहात कंटिन्यू ठेवलं, ज्यामुळे मी पूर्ण पुढचं शिक्षण वगैरे करू शकले. तर मग त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल ते देखील काम केलं. नंतर मग माझं आधीपासूनचं स्वप्न होतं, म्हणजे मला 9वीला असताना कळलेलं UPSC काय असतं वगैरे. तेव्हापासूनचं माझं स्वप्न होतं की मला UPSC क्लिअर करायची आहे, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक IAS ऑफिसर व्हायचं आहे. तर मी अभ्यासाला सुरुवात पण केली 12वी नंतर FY SY TY. आणि नंतर मग कोविडचं सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविडचं खूप मोठं संकट आपल्या सर्वांवर आलं होतं. तर त्या काळामध्ये जगणं फक्त महत्त्वाचं होतं. तर मी 3 वर्ष खूप स्टडी केला UPSCचा. तेव्हा मला खूप म्हणजे असं वाटायचं की 95% आता मी क्लिअर होणार. पण कोविड आलं आणि कोविडमुळे माझा जॉब वगैरे पण मी युनिक अकॅडमीमध्ये जॉब पण केलेला, मग जॉब वगैरे पण स्टॉप झाला. मग तेव्हा कोविडच्या काळामध्ये 1 वर्ष पूर्ण मी घरपोच मग भाजीपाला आणि फळं डिलिव्हरीचं तेव्हा बिझनेस वगैरे स्टार्ट केलेला. उरलेला भाजीपाला मग आम्ही गंगा घाट असेल, आकाशवाणी टॉवर असेल व त्या या ठिकाणी विकलेला. आणि आता मी LLB 3rd इयर कंप्लीट केलेलं आहे. तर चांगले अनुभव पण आहेत, खूप चांगली लोकं भेटली आहेत. म्हणजे जे काही आता मी आहे ते सगळं जे लोक चांगली भेटले त्यांच्यामुळेच आहे. तर हा सगळं जीवन प्रवास सांगण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की जे कोणी माझ्यासारखे तळागाळातून येणारे असतील त्यांनी असं नाही की आपली परिस्थिती हलाखीची आहे तर आपण स्वप्नच बघायला नको. तर स्वप्न नक्की बघा आणि फक्त स्वप्न बघू नका, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचा देखील विचार करा. आणि तर फक्त स्वप्न बघितलेत, जसं अब्दुल कलाम म्हणतात की तुम्हाला जी झोपल्यावर पडतात ती स्वप्न नसतात, जी तुम्हाला झोपूच देत नाही ती स्वप्न असतात. तर हे सगळं संघर्ष आहे, या सगळ्या संघर्षाचं क्रेडिट जे आहे, जे श्रेय आहे, मी ते कोणाला असं म्हणजे एकाला देताच येणार नाही. कारण की याच्यामध्ये खूप जणांचा हात आहेत. म्हणजे जसं की इंटरव्ह्यू अवेकनिंग जागृती आहे, ज्या ताईने आम्हाला 2 महिने का असेना तिच्या घरामध्ये सहारा दिला, ती ताई असेल, हेमंत भोसले सर असतील, ज्यांच्या एका बातमीमुळे माझं पूर्ण जीवनाचा कायापालट झाला. जी 24 तासचे मुकुल कुलकर्णी दादा असतील, नंतर ज्यांनी माझा शिक्षणाचा खर्च केला ते येवले काका, ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे सर, पोलीस आहे रवी दादा, हे सगळ्यांचं माझ्या जीवनामध्ये खूप मोठं जे काही आहे आत्ता ते सगळं श्रेय मी ह्या सगळ्या लोकांना देईल. जे माझं पहिलं स्वप्न होतं UPSC क्लिअर करायचं आणि IAS व्हायचं ते देखील मला कंप्लीट करायचं आहे. माझं ऑप्शन B होतं LLB. तर नक्कीच मी म्हणजे हे LLBला एक ॲडमिशन घेण्यामागचं कारण पण हे होतं की मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचं आहे. तर ते देखील मी आईबरोबरच माझी आई ज्या परिस्थितीतून पुढे आली आहे किंवा तिच्यावर जो काही कौटुंबिक हिंसाचार झालेला असेल किंवा जे काही असेल
तर ते अशा सगळ्या महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेल आणि जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेल। आणि असंच तुम्ही म्हणजे तुम्हाला मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही नक्की स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा।